श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. तर पहा, आपणा सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्याच्या नंतरनं पितृपक्ष चालू होत आहे. या पितृपक्षात आपण आपल्या पितरांना शांत करण्यासाठी, त्याचप्रमाणे पितरांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा करत असतो. त्याचप्रमाणे पितृपक्षात आपण आपल्या पितरांना जेवणही घालत असतो. तर पहा, पितृदोष कशामुळे लागतो, याचे योग्य कारण काय आहे, पितरांना तृप्त करण्यासाठी काय उपाय करावे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे पहा, पितृदोष हा देव कोपावा इतकाच दृढ समजला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पित्र कोपले तर घरात दुष्काळ पडेल. आजारपण येते, विनाकारण चिडचिड करणे, जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो, मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात. मुले नीट वागत नाहीत, आई वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रास होतात. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते, त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना श्राप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे श्राद्ध अवश्य करावे. श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास बाजूला काढून ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी. तसेच मागील 2 पिढ्यांचे स्मरण करावे. पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्यांचे स्मरण करावे. पितरांचे जग किंवा पितृलोक असेही त्या जगाला म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात. तेव्हा असं म्हटलं जातं की आपले पितृ हे इतरत्र वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व त्याचप्रमाणे यश अपयश पाहत असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार अन्नदान करतात. त्यांचे कल्याण होते. मुक्तीची वाट पाहतात तेव्हा ते आपल्या आसपास वावरत असतात. आई, आजी, पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळी दान करावी आणि गाईला घास द्यावा. काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असते, त्यांचे घर, मालमत्ता, पैसे हडप केलेले असतात. स्त्रियांवरही अन्याय अत्याचार केलेले असतात. एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नालाही महाग केलेले असते. एखाद्याच्या आजीला अन्न, पाणी आणि औषधांपासून तडफडून मरण आलेले असते. अशा प्रकारचे त्रास त्यांना झालेले असतात. ते सर्व पुढील काळात जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात देतात. घराण्यात एखाद्या पाण्यात बुडून मेला किंवा एखाद्याच्या पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असते, त्यामुळे आत्महत्या केलेली असते, एखाद्याने फाशी घेतलेली असते किंवा अपघात झालेला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीत भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येतात आणि प्रगतीला खीळ बसते. प्रामाणिक माणसाचे अंतःकरण पितरांना दिसते, त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितृ प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते. जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे काय आहेत हे मी सांगणार आहे. 1. शरीराला असह्य रोग असा रुद्र उद्भवणे. घरात कोणाला तरी कोणता तरी आजार उद्भवणे. 2. विषारी सर्प चावणे. 3. मन शरीर
अशांत असणे, भीती वाटणे, झोपेत बडबडणे, भास होणे, वेड्यासारखं करणे. 4. नदी किंवा समुद्र पाहून भीती वाटणे. 5. वाईट स्वप्ने पडणे, निद्रा नाश होणे, रात्री घाबरणे. 6. पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलाचार यात अडथळे येणे. 7. कामात मन न लागणे, अस्वस्थ वाटणे. 8. घराला पाणी पुरवठा कमी होणे. 9. दाम्पत्य सुखी समाधानी न असणे. 10. घरात शुभ कार्य न ठरणे किंवा लग्न कार्यात अडथळे येत राहणे. 11. वारसा हक्क आपल्यापासून निघून जाणे किंवा आपल्याकडे वारसा हक्क न येणे, लोकांची भांडणे किंवा वादविवाद होणे. 12. कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणे. 13. परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूत प्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे. 14. नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न राहता वारंवार पालट होणे. 14. कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धनधान्य न्यून होणे, म्हणजेच कितीही धनधान्य आले तरी त्याचा पुरवठा न होणे. 15. कुटुंबाच्या पोषणाची काळजी नेहमीच वाटणे. यावरती आता उपाय काय करता येणार ते मी सांगणार आहे. पहा, 1 नंबर, पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. 2. जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण किंवा पिंडदान जर केले तर निश्चित तुमचा पितृदोष कमी होण्यास याचा निश्चित उपयोग होतो. पहा, त्याचप्रमाणे तुम्हाला या पक्षात ब्रह्मचार्याचे ब्रह्मचार्य पालन करावे लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला 3 नंबर, पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात. 4. पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे, त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते तुम्हाला आशीर्वाद देतात. 5. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न बाजूला काढून ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्यावे. असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचवले जाते. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. 7. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते. आता नियम काय आहे पितृपक्षातील ते पाहूया. 1. पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादीचे सेवन करू नये, ते वर्ज करावे. 2. या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. पितृदोष यामुळे नष्ट होत नाही. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल, उटणे इत्यादींचा वापर करण्यास मनाई आहे. 4. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की जावळ, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते. अखंड 5 वर्ष घरात पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारायण नाकबली, त्रिपिंडी 3 पिंडांचे श्राद्ध विधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगुणांचे शुभाशीर्वाद आणि पुण्य लाभते. ते नियमित श्रद्धांजली करावे. त्यांना पितरांच्या संतोषाचे त्यांना पितरांच्या संतोषाने आयुष्य, कीर्ती, बलतेज, धन, पुत्र, संसार सुख, आरोग्य, सन्मान इत्यादी गोष्टी निश्चित प्राप्त होतात. अगदी भौतिक स्थूल राज्याचे संचालक आणि कुलाचे नित्यरक्षक पितर हेच आहेत. त्यामुळे पितरांच्या तृप्तीने अधिक सुखाचा लाभ निश्चित होतो. पितरांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती, अनिष्ट देवतांच्या कृपा प्राप्तीत अडथळे निर्माण होत नाहीत. म्हणून पितरांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे. प्रथम पितरांना, नंतर कुलदेवी देवता, नंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे. थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे पारलौकिक सुख देण्यासही मूळ पितरच कारणीभूत असतात. या 4 वस्तूंची खरेदी करण्यास तुम्हाला सक्त मनाई आहे. आता पहा, मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते
तिखट असते। याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव वाढतो, त्यामुळे आपल्या जीवनात संघर्ष निर्माण होऊ शकतो। झाडू, धार्मिक मान्यतेनुसार झाडू ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे। पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते, कारण हा काळ शुभ मानला जात नाही। 3. मीठ, मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते, म्हणून पितृपक्षाच्या काळात मीठ खरेदी करू नये। लक्षात ठेवा या गोष्टी, मात्र या गोष्टी स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये। पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही। त्याचप्रमाणे सोने, पितृपक्षामध्ये सोने खरेदी करू नये। पितृपक्षामध्ये सोने खरेदी करण्याचे शुभ काम आपण करू नये। पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवरात्रमध्ये सोने खरेदी करू शकता, कारण पितृपक्षामध्ये शुभ कार्य करणे वर्ज्य आहे। नवीन कपडे खरेदी करावे का? पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते, कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केले जाते, त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी कपडे खरेदी करू शकत नाही। तुम्ही दान करण्यासाठी कपडे निश्चित खरेदी करू शकता। यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तींना समृद्धी देऊन आशीर्वादही देतात। तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता। पितृपक्षाच्या काळात नवीन घर, प्लॉट, फ्लॅट, नवीन कार, बंगला इत्यादी इत्यादी तुम्हाला खरेदी करता येईल। यात कोणतीही मनाई नाही। तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते। अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता। पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे। या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे। या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात। पितृपक्षात पितरांना तृप्त करणे अनिवार्य आहे, त्यांच्यावरच घराच्या प्रगतीचा भार अवलंबून असतो। त्यामुळे देवाला जसे प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो, तसेच पितरांना प्रसन्न करण्यासाठी योग्य नियमांचे पालन करणे गरजेचे आहे। आपले दैनंदिन जीवन सुरळीत चालवण्यासाठी व त्यांचे स्मरण व्हावे यासाठी हा काळ पितरांना समर्पित आहे। त्यांच्या प्रती आपल्याला असलेले प्रेम आणि आदरभाव हे त्यांना दाखवलेले असतात। ते प्रसन्न होतात व आपल्या घराला चांगले आशीर्वाद देतात, त्यामुळे आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत। संतती प्राप्त होण्यासाठी अडचणी येत नाहीत। जर एखादी अडचण येत असेल, एखाद्या अडचणीचा सामना करावा लागत असेल, घराच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतील, त्यामुळे पितरांना या काळात प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे व त्यांचे श्राद्ध करणेही गरजेचे आहे। तर पहा, खूप छान अशी मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा। झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।